आदर प्राथमिक शिक्षण समिती सुरत संचालित मराठी शाळा आपले हार्दिक स्वागत करीत आहे. जय जय गरबी गुजरात विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वाध्याय 5.2 ला सुरुवात करणार आहे. तर यामध्ये आपण जे समज मिळवली तर त्याच्यावर आधारित काही नियमांचा उपयोग करायचा आहे. तर पहिला प्रश्न आपल्याला दिलाय पहा, खालील प्रत्येक उदाहरणात ज्या गुणधर्माचा उपयोग होतो ते लिहा. आपल्याला आकृती दिली, बरोबर. या आकृतीवरून आपल्याला काही विधान दिलंय. जसं जर ए समांतर बी तर कोन 1 बरोबर कोन 5. तर पहा, या ठिकाणी समांतर आहे म्हणजे दोन रेषा ए आणि बी समांतर आहे, बरोबर. आपल्याला या ठिकाणी दिसतंय की ए आणि बी समांतर आहे. आता या ठिकाणी कोन 1 पाहायचा आणि कोन 5, दोघं एकाच बाजूला आहे आणि ही छेदिका आहे. मग आपण त्यावेळेस त्या ठिकाणी लिहिणार, येथे दोन रेषेची एक तिसरी रेषा छेदिका आहे, बरोबर. दोन रेषेची तिसरी रेषा काय आहे? छेदिका आहे. तसेच दोन्ही रेषा समांतर, दोन्ही रेषा ए आणि बी काय आहे? समांतर आहे. दोन्ही रेषा एकमेकांना समांतर आहे आणि जर दोन्ही रेषा एकमेकांना समांतर असतील तर, बरोबर, असतील तर अनुकोन समान होतात, बरोबर. यांच्याद्वारा ही जी जोड बनते ही जोड आहे अनुकोनाची जोड. म्हणून आपण या ठिकाणी लिहू शकणार, म्हणून कोन 1 बरोबर कोन 5 ही कशाची जोड आहे? अनुकोनाची जोड आहे. म्हणून हे दोन्ही कसे असतील? समान असतील. याप्रमाणे आपल्याला त्या जोडीचं नाव पण, म्हणजे कोणता कोण त्या ठिकाणी बनतोय तर ते पण आपल्याला लिहावं लागेल. अनुकोन समान असतात. चला आता पुढचं, जर कोन 4 बरोबर कोन 6 तर ए समांतर बी. आता हे जर दोघं समान असले, सारखे असले, 4 आणि 6, तुम्ही पाहू शकता 4 आणि 6, याप्रमाणे झेड आकृती त्या ठिकाणी बनते, बरोबर. मग आपण लिहिणार की कोन 4 बरोबर कोन 6 हे कशाची जोड आहे? बरोबर, ते अंत युग्म कोनाची जोडी आहे. आणि ते समान आहेत, बरोबर. हे काय आहेत? समान. तर अंतयुग्म कोनाची जोड, ज्याला आपण झेड किंवा उलटा झेडने दर्शवतो याप्रमाणे, तर या ठिकाणी ते दोन्ही समान असतात. आणि समान असले म्हणजे ते काय असतील? म्हणून ए समांतर बी होईल. या ठिकाणी युग्म कोनाची जोड असल्यामुळे ही शक्यता, म्हणजे ही जी आपल्याला दिलेली आहे विधान, तर ते शक्य होईल. याप्रमाणे आपल्याला ही जोडी ओळखली आपण की 4 आणि 6 ची जोडी जी बनते आहे ती अंतयुग्म कोनाची जोडी आहे आणि ती कशी असते? समान. चला पुढे, जर 4 अधिक 5 बरोबर 180
तर ए समांतर बी. आता पहिले 4 आणि 5 पाहू. कुठे? हा 4 आणि हा 5. मग तुम्हाला याप्रमाणे त्याची जर आकृती आपण काढली तर याप्रमाणे दिसते. मग तुम्हाला लगेच आठवण येईल की ही जोडी कोणत्या कोणाची जोडी आहे. म्हणजे मग आपण लिहिणार कोन 4 आणि कोन 5 हे छेदिकेच्या एका बाजूचे अंतःकोनाची जोडी आहे. बरोबर? छेदिकेच्या एका बाजूच्या अंतःकोनाची जोडी आहे. म्हणून त्यांची बेरीज 180 अंश होते. म्हणून त्या ठिकाणी ए समांतर बी होईल. बरोबर? याप्रमाणे समांतर या ठिकाणी आपल्याला या नियमावरून तो समांतर आहे. जर अनुकोनाची जोड सारखी आली, समान आली, तर ए समांतर बी होईल. नंतर छेदिकेच्या एका बाजूचे अंतकोन ची जर बेरीज 180 आली तर ए समांतर बी होईल. याप्रमाणे आपल्याला फक्त त्या ठिकाणी नियम गुणधर्माचा कोणता उपयोग होतो ते आपण या ठिकाणी लिहिलं. अशा पद्धतीचा हा पहिला प्रश्न होता. व्यवस्थित समजून लिहून घ्या. याच्यानंतर आपण दुसरा प्रश्न समजूया. हे अगोदर लिहून घ्यायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला दुसरा प्रश्न पाहायचा आहे. त्याच्यामध्ये सांगितलंय आपल्याला बाजूच्या आकृती मधून सांगा. आपल्याला आकृती दिली, बरोबर, आणि या आकृतीवरून आपल्याला या ठिकाणी जे विचारलं आहे ते आपल्याला सांगायचं आहे. पहिलं आहे अनुकोनाच्या जोड्या. तर आपल्याला पहिले आकृतीचे निरीक्षण करून घेऊ. तर याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की दोन रेषा या ठिकाणी आपल्याला ए आणि बी दिलेले आहेत आणि सी त्यांची काय आहे? छेदिका. बरोबर? दोन रेषा दिलेल्या आहेत आणि सी त्यांची छेदिका आहे. आपल्याला माहिती की दोन रेषांची जी तिसरी रेषा छेदिका असेल तर त्याद्वारा 8 कोन बनतात. बरोबर? किती कोन बनतात? 8. वरच्या बाजूला 4 आणि खालच्या बाजूला 4. याप्रमाणे. आता यांच्यामध्ये अनुकोन कोणता? आपल्याला त्या ठिकाणी जी जोडी आहे ती लिहायची. तर लक्षात घ्या, दोन रेषांच्या छेदिकेमुळे या ठिकाणी जी जोड्या बनतात तर अनुकोनाच्या 4 जोड्या बनतात. किती जोड्या बनतात? 4. तर ह्या 4 जोड्या जे आहेत ते आपल्याला लिहायचं आहे. मग आपण पहिली जोडी लिहू. जसं कोन 1. कोन 1. बरोबर? एकदम सिंपल आहे अनुकोनाची जोड. वरती 1 इकडे तर खालच्या आकृतीमध्ये पण पाहायचं. बरोबर? याचे 2 भाग करून टाकायचे. आता आपण 1 कुठून घेतला? इकडून. तर त्याची जोडी झाली 5. म्हणजे त्या ठिकाणी याप्रमाणे एकाची जोडी काय होईल? कोन 5. एकदम सिंपल. चला, नंतर दुसरी जोडी कोन 2. कोन 2 दिसतोय आपल्याला या ठिकाणी या बाजूला. तर खालच्या आकृतीमध्ये त्याची जोडी शोधायची. काय येईल मग? हा 2 आहे. त्याची जोडी खालच्या आकृतीमध्ये त्याच बाजूला मग काय येईल? 6. बरोबर? मग या ठिकाणी लिहिणार 6. नंतर पुढची कोन 3. कोन 3 ची इकडच्या बाजूला कोन 3 आहे तर याचं काय येईल? 7. कोन 7. नंतर कोन 4. याची जोडी काय येईल? कोन 8. याप्रमाणे अनुकोनाच्या आपल्याला 4 जोड्या भेटतील. बरोबर? किती जोड्या? 4. याप्रमाणे जोडी म्हणतात याला. आता दुसरं सांगितलं आपल्याला अंतयुग्म कोनाच्या जोडी त्या ठिकाणी लिहायचे. अंतयुग्म कोन. मग मी तुम्हाला त्यावेळेस शिकवत असताना अंतयुग्म कोन तुम्हाला याप्रमाणे सांगितलं होतं. झेड आणि उलटा झेड. ही एक जोडी, ही एक जोडी. म्हणजे किती जोड्या झाल्या? 2 जोड्या. किती जोड्या भेटतील? 2 जोड्या आपल्याला भेटतील. मग पहिली जोड
अंत, अंत म्हणजे आतील, बरोबर, आतील युग्मकोन. मग त्या ठिकाणी समजा आपण पहिले 2 घेतला, कोन 2, तर या ठिकाणी पहिले आता उलटा झेड बनतो इथं पहा, इकडून असं 2 ची जोडी काय होईल 8, 2 ची जोडी काय झाली 8. नंतर इकडच्या बाजूला 3, 3 ची जोडी काय होईल 5, 3 ची जोडी काय होईल 5, याप्रमाणे. तर 2च जोड्या या ठिकाणी बनणार आहेत, ते आपण लिहिल्या. आता याच्यामध्ये तिसरं सांगितलं, छेदिकेच्या एका बाजूच्या अंतकोनाच्या जोड्या आपल्याला लिहायच्या आहेत. मग छेदिकेच्या एका बाजूच्या अंतकोनाच्या जोड्यांसाठी आपण याप्रमाणे चिन्ह वापरलं होतं, मोठा कंस, ही एक जोडी, ही दुसरी जोडी. म्हणजे किती जोड्या बनतील याच्या 2 जोड्या. किती जोड्या 2. मग आपण पहिली जोड या ठिकाणी घेऊया. मग या ठिकाणी पहिला कंस पहा, या ठिकाणी कुठे दिसतोय याप्रमाणे, बरोबर, हे जोडून देतो मी. तर याप्रमाणे इथं दिसतंय 2 आणि 5 छेदिकेच्या एका बाजूचे अंतकोन, म्हणजे कोन 2 आणि कोन 5. नंतर इकडच्या बाजूला या बाजूला कंस दिसतोय, म्हणजे 3 आणि 8, 3 आणि कोन 8. किती जोड्या बनल्या 2 जोड्या बनल्या. आता या ठिकाणी आपल्याला सांगितलं अभिकोन. तर अभिकोनाच्या या ठिकाणी किती जोड्या बनतील तर आपण पहा, वरच्या आकृतीमध्ये जर पाहिलं तर वरच्या आकृतीमध्ये अभिकोनाच्या 2 जोड्या बनतील आणि खालच्या आकृतीमध्ये 2, म्हणजे किती जोड्या बनतील या ठिकाणी 4, बरोबर. मग 4 जोड्या. मग पहिले वरची आकृती, कोन 1 या ठिकाणी दिलाय, याचा विरुद्ध बाजू ही विरुद्ध बाजू म्हणजे एकाचे 3 अभिकोन, बरोबर, म्हणजे 3चा 1, एकाचा 3. 3 जेवढा असेल तेवढा 1 असेल, 1 जेवढा असेल तेवढा 3 असेल. नंतर दुसरी जोडी बनेल 2 आणि 4, 2 आणि 4 याप्रमाणे. नंतर आता खालच्या आकृतीकडे येऊया. 5 ची किती येईल 7, कोन 5 आणि कोन त्या ठिकाणी 7, अभिकोनाची जोड. नंतर कोन 6 ची जोडी काय झाली 8. याप्रमाणे या ठिकाणी ते आपल्याला आकृतीवरून सांगता येईल. आता थोडी माहिती अजून देऊन देतो. हे अनुकोन समान असतात, लक्षात ठेवायचं. काय असतात समान. ह्या जोड्या समान असतात. 1 जेवढा असेल तेवढाच 5 असेल, 2 जेवढा असेल तेवढाच 6 असेल, बरोबर. म्हणजे यांची जोड कशी असते समान. नंतर अंतयुग्म कोनाच्या जोड्या सुद्धा काय असतात समान. हे सुद्धा काय असतात समान असतात. मग 2 जेवढा असेल तेवढाच 8 असेल, 3 जेवढा असेल तेवढाच 5 असेल. नंतर छेदिकेच्या एका बाजूचे अंतकोन यांची जी बेरीज आहे, बेरीज किती येते 180 अंश येते. हे लक्षात ठेवायचं पॉईंट आहे. यांची दोघांची बेरीज 180, यांच्या दोघांची बेरीज 180, बरोबर. नंतर विरुद्ध कोन, बरोबर, हे पण कसे असतात समान, ज्याला आपण अभिकोन म्हणतो. 1 आणि 3 समान असेल, 2 आणि 4 समान. याप्रमाणे अभिकोनची जोडी समान असते. ही जी महत्त्वाची बाबत आहे ती आपण लक्षात घ्यायला पाहिजे. हे लिहून घ्यायचे, बरोबर. आभार.